मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना भावपूर्ण निरोप व त्यांचा सत्कार असा कार्यक्रम आज आपण आयोजित केला आहे। निरोप व सत्कार स्वीकारण्यासाठी बंगाल मामा, गवळी मामा, जाधव मामा सहकुटुंब सहपरिवार इथं उपस्थित होत आहेत। त्यांचं संस्था व प्रशासनाच्या वतीने हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पल्लू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पोदारे अप्पा, प्रोफेशनल विभागाच्या उपप्राचार्य युडी पाटील मॅडम, पर्यवेक्षक एस.जी. दडस सर, पर्यवेक्षक डी.एम. बडगुजर सर, पर्यवेक्षक पी.एस. स्वच्छता करणे, विद्यार्थ्यांना मदत करणं, शिक्षकांच्या कामात सहकार्य करणं, मुख्याध्यापक संस्था यांनी वेळोवेळी दिलेली कामे पूर्ण करणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता। शाळेने केवळ रोजगारच दिला नाही तर सन्मान, आपुलकी आणि माणूसपण दिलं नाही। या शाळेत अनेक पिढ्या मोठ्या होताना त्यांनी पाहिल्या। काही विद्यार्थी आता शिक्षक झाले, त्यांना अपार आनंद आणि समाधान वाटतं। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनानंतर आपण कुंडीतील रोपाला पाणी देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हे फिरणारं जातं असतं
पाखरांचं आणि फुलणं आणि झडणं हे फिरणारं जातं असतं. पाखरांचं आणि झाडांचं युगायुगाचं नातं असतं. पाखरांची भाषा असते, पाखरांचा वेश असतो, आभाळात किलबिलणारा त्यांचा एक देश असतो. झाडात गारवा असतो, झाडात छाया असते, पाठीवरून फिरणारी आईसारखी मलात मात्र झाडं रडत असतात. सृष्टीतील वृक्ष संवर्धनाचं, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचं काहीतरी सुखदा ऋषी म्हणतात, एक दिवस माझ्या अंगात छोटं पाखरू. पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये एका आगळ्या वेगळ्या भावपूर्ण निरोप समारंभासाठी एकत्रित आलेलो आहोत. आज म्हणजे मे महिन्यामध्ये 31 मेला आपल्या प्रशालेमधून किंवा संस्थेच्या कर्मचारी विभागामधून रंगनाथ, बंगाल, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाचा नाईक, त्याचबरोबर अंबादास गवळी आणि दिलीपराव जाधव हे 3 कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवेतून 31 मे 2025 रोजी शासनाच्या नियमानुसार वयाचे 60 वर्ष पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहेत. हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्रकाश उदाले अप्पा, सन्माननीय उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब, सन्माननीय सचिव रुद्रराव शिंदे सर, त्याचबरोबर संस्था सदस्य कुलकर्णी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सिनियर कॉलेजचे प्राचार्य आणि साळुंके सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक आर पी कदम सर, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक धडस सर, तसेच प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक बडगुजर सर, साबळे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे बंगाल, गवळी आणि दिलीप जाधव यांचे चिरंजीव, कन्या, जावई, सुना, नातवंडे, मित्रमंडळी, सर्व परिवार त्यांचा या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी. तर आज आपण या तिघांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकाऱ्यांचं, त्याचबरोबर सत्कारमूर्तींचं हार्दिक स्वागत करतो. त्यामध्ये पाहुणे, मित्र, मुलं, कन्या यांचंही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी हार्दिक स्वागत करतो. मित्र, कार्यक्रम आहे काम चोखपणे निभावून देणं, त्याची पोच देणं ही काम झालेलं आहे. ते कुठलंही काम असू दे, जबाबदारीचं परीक्षांचं काम असू दे किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं काम असू दे किंवा एखाद्याला निरोप पोहोचवणं असू दे किंवा संस्थेचं नोटीस फिरवणं असू दे, अतिशय हुंदरी पद्धतीनं सांगितलेलं काम कधी नैराश्य न दाखवता करायचं आणि ते पूर्णत्वाला न्यायचं. जणू काही आपल्या घरातलंच काम सांगितलं चालणे आणि ते पटकन करणं गरजेचं आहे, अशी प्रवृत्ती या तिघांच्यामध्ये मला पाहायला मिळाली. स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो आपल्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री त्यांचं स्वागत. यानंतर मी विनंती प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोनीराम शिंदे यांचं स्वागत. यानंतर मी विनंती करतो आपल्या यानंतर मी विनंती करतो पर्यवेक्षक पी एम बडगुजर सर यांना त्यांच्या हस्ते यानंतर सेवानी वतीने ज्येष्ठ शिक्षिका पामणे मॅडम यांनी करावा ही विनंती. प्राथमिक विभागाच्या पामणे मॅडम यांनी संस्थेच्या वतीने सौभाग्यवती सुरेखा बंगाल यांचा सत्कार करावा. श्री व सौ बंगाल यांना संस्थेच्या वतीने संपूर्ण पोषण, अतिशय आदर, प्रेम व आपले प्रत्येक काम जीव वाकून मनापासून करणारे शिक्षकेतर कर्मचारी आपल्या शाळेला लाभले, कर्तव्य केल्याने होणारा आनंद निर्विघ्नपणे पार पाडू शकले.
बंगाल पती पत्नीचा संस्थेच्या वतीने सत्कार संपवते आणि नामांकित केलेले सदस्य असतात याची प्रचिती या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्वजण घेत आहोत। त्या शिंदे मॅडम यांनी करावा ही विनंती। शाळेत रुजू झाले आणि 39 वर्षे इतकी सेवा पूर्ण करून ते 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मार्कंड पिंपरी हे श्रीयुत गवळी यांचे गाव, तसेच आपल्या बंगाल मामांचंही तेच गाव आहे। मोत्याच्या धारांनी माणसाचा गळा जास्त शोभून दिसतो। तुमचं कर्तृत्व हीच श्री अंबादास गवळी यांनी मोठ्या निष्ठेने आपले श्री दिलीप जाधव यांचा सत्कार स्वभाव व कामावर निष्ठा असणारे श्री दिलीप जाधव आपल्या शाळेत 1993 साली फेब्रुवारी महिन्यात रुजू झाले। 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते देखील 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। संस्थेच्या वतीने जाधव दाम्पत्याला संपूर्ण पोशाख, शाल आणि बुके देऊन सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। श्री जाधव मामा यांनी आपल्या कार्यकाळात अपार मेहनत, प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपली। त्यांच्या वागणुकीत नेहमीच सौम्यपणा, सकारात्मकता आणि सहकार्याचा सूर दिसून आला। त्यांनी मैत्री, आपुलकी आणि एकजुटीचा बंध जपला। श्री देऊन देखील सत्कार होईल। श्रमासारखे पवित्र काही नाही, परिश्रम आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे। कठोर कष्टाला पर्याय नसतो। स्वतःला, कुटुंबाला व समाजाला प्रेरणा देणारे संकल्पच उत्कर्षाचे शिखर गाठतात। मॅडम समोर बघा। शाळेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात येईल। एक सोनले रोपटे पाहिले, बहर आलेले झाड पाहिले, महाकाय वृक्ष पाहिले, संजीवनी देणारे कल्पतरू पाहिले, सर्व काही इथेच दिसले, आकाशाकडे पाहिले, गंगेसम पवित्र जलाशय पाहिले, सर्व काही इथेच दिसले। या माझ्याशी भर घालतो। शिक्षण हे प्रवाही असते। तसेच श्री दिलीप जाधव मामा यांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात येईल। पद, पैसा, प्रतिष्ठा यामध्ये माणसाचे मोठेपण मोजले जात नाही। मोठेपण ठरते ते माणसाने जोपासलेल्या मूल्यांवर। संवेदनशील, समर्पणशील आणि सेवाशील असेल तर तो मोठा असतो। म्हणून आकाशाकडे धोकावते बांधलेले असतात, तसं माणसाने उदात्त तत्वे आयुष्याचा विचार करून भवितव्य कधी साकार होत नसतं, तर ते उजळवायचं असतं। जाधव दाम्पत्याचा सत्कार करतायत। शाल आणि बुके देऊन कणभर प्रेम, टणभर ज्ञानाचं शाल असतं। माझा देश छान छान गणाचा, गुणवान माणसाचा, धनवान मनाचा, माणुसकीचा, हिमालयाचा, चिरकले उदयास, प्रामाणिक मजुरास, फुले शाहू आंबेडकरांचा, गांधी टिळक नेहरूंचा, बलिदानी वीरांचा असलेले आदर्श। त्याच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एस. साळुंके सर यांना यांना बुके देऊन त्यांचा सत्कार करतील। आपल्या बोलू शिक्षण प्रसारक मंडळाचं महाविद्यालय नुकतीच आपल्या महाविद्यालयाला A ग्रेड प्राप्त झालेले महाविद्यालयाचे प्राचार्य सत्कार या ठिकाणी संपन्न होतं। सत्कार मूर्ती आणि मान्यवरांना धन्यवाद। बघा इकडे समोर समोर। ओके, साठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। ते सत्कारपूर्ती आदरणीय बंगाल मामा, गवळी मामा, जाधव मामा, त्यांच्या सौभाग्यकांक्षी, त्यांचे सर्व नातलग स्नेही उपस्थित आपण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद। खरं तर जेव्हा यांच्याबद्दल मला बोलायला सांगितलं तेव्हा मला एक क्षण आठवू लागले। खरं तर कसं असतंय की सगळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेव्हा एखादं नाटक यशस्वी होतं तेव्हा समोरच्या कलाकारांचा सन्मान केला जातो, पण त्याच्या पाठीमागं पडद्यामागचे जे कलाकार असतात ना त्याचं खूप मोठं योगदान असतं। आणि हेच पडद्यावरचे कलाकार म्हणजे आपले हे शिक्षकेतर कर्मचारी। बघा तुम्ही कधीही तुम्हाला हे जाणवेल तर मी 2 प्रसंग सांगणार आहे। आणि निमित्तानं मी मुळातच या भूमिकेतून त्यांच्याबद्दल बोलणार आहे की मी त्यांची लहान बहीण आहे।
अशा भूमिकेतून मी त्यांच्याबद्दलचं मत व्यक्त करते. 2003 साली सर्व शिक्षा मोहीम अभियान सुरू झालं. पुस्तकं कवठेकरला मिळायची आणि मग इथूनच टेम्पो घेऊन आम्ही गेलो होतो. हे दोघेही होते, बंगाल मामा गवळी मामा. आणि पाऊस खूप पडत होता, बाहेर पडता येत नव्हतं, भूक लागली होती आणि आपल्या शाळेचा नंबर आल्याशिवाय आपल्याला पुस्तक मिळणार नव्हती. आता काय करायचं, ही दोघं पण बाहेर होती कारण आपल्याला बोलवलं तेव्हा जायला पाहिजे होतं. खूप भूक लागलेली आणि म्हणजे काही वेळ गेला आणि माझ्या पुढे मग ह्याला आठवत की नाही मला माहिती नाही आहे, पण गवळी बाबा माझ्या पुढे छान बटाटे भजी घेऊन आले. मॅडम भूक लागली, घ्यावं. हा जिव्हाळा इथं आहे. त्या कुटुंबात आल्यानंतर मला हा जिव्हाळा इथं खूप पहिल्यांदा भेटलेला आहे. मनुष्य जन्म आणि हा जन्म मिळाला आपल्याला, त्याची 60 वर्ष गेली आहेत. मग आता तुम्ही इथून पुढे तुमचं जे आराध्य आहे त्याच्या चिंतनात राहा. ज्या कुटुंबाला तुम्ही वेळ देऊ शकला नाही आतापर्यंत त्यांना वेळ द्या आणि तुमचं हे सुजलाम सुफलाम आयुष्य असंच तुमच्या कुटुंबासमवेत आनंदात झाला. सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला जी आता पुंजी मिळाली आहे ती फक्त तुम्ही तुमच्यासाठीच ठेवा, कारण ती पुन्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागणार आहे, जी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा येणार नाहीये. हा अगदी खास संदेश आहे माझा तुम्हाला. आणि खूप भरभरून आनंद घ्या. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत फिरून घ्या, नंतरच्या काही उपयोग नाही आहे. तुमच्यासाठी मी भगवंताचरणी प्रार्थना करते, तुम्हाला आरोग्य धन संपदेसह खूप समाधानपूर्वक आयुष्य लाभू दे आणि तुमचा उर्वरित सगळा प्रवास सुंदर होऊ दे. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रेमकारी आठवत नसते. त्यानंतर सहकारी मनोगत व्यक्त करतील ज्येष्ठ अध्यापक माननीय श्री आर्य सदामते सर. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, उपस्थित असणारे आपले तिन्ही सत्कार मूर्ती, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्याचबरोबर उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, आजचा हा जो भावपूर्ण असा जो कार्यक्रम आहे, या भावपूर्ण कार्यक्रमाला 2 बाजू आहेत. एक आनंदाची आहे, एक दुःखाची आहे. दुःख आपल्यासाठी आहे की आपल्या सहकार्यात आपल्यापासून दूर होत आहेत आणि आनंद या गोष्टीचा आहे की ते आज आपल्या कुटुंबाला इथून पुढं पूर्ण वेळ देते. कारण गेली जवळजवळ 39 वर्ष शाळेसाठी दिलेली आहेत. आता राहिलेलं आयुष्य जे आहे ते त्यांनी त्यांच्या कुटुंबाला देणार आहे. यासाठी त्यांच्यासाठी तो आनंदाचा, त्यांच्या कुटुंबासाठी तो आनंदाचा भाग आहे. मला या क्षणी एक गोष्ट आठवते की एखाद्या घराची परिस्थिती त्या घराचा अंगण बघितल्यानंतर आपल्याला समजते. तसं शाळेची जर आपण परिस्थिती बघायची असेल तर शिपायांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर आपल्याला समजत असतं. आपल्या शाळेचे वैशिष्ट्य आहे की आपल्या शाळेचे शिपाई जे आहेत हे नेहमी हसतमुख असतात, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. आणि हा आनंद जो आहे, हा आनंद शाळेचं जे वातावरण आहे, इथले एकमेकांशी असणारे जे संबंध असतात, अधिकारी असतील, शिक्षक असतील, संस्था चालक असतील किंवा विद्यार्थी असतील, ह्या सर्वांच्या मध्ये असणारा जो एकोप आहे, जो आनंद आहे, एकमेकांच्या मध्ये मिसळणं असेल, या सगळ्या गोष्टीमुळं शिपायांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद, उत्साह असतो. आणि त्यावरती आपल्याला समजतं की या शाळेचं वातावरण हे किती हेल्दी आहे. कारण बाहेरून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला शाळेत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर कोण भेटत असेल तर ते आपले शिपाई असतात. त्यांचं हसत स्वागत करणं, त्यांना बोलावणं किंवा त्यांना जे काय पाहिजे ती मदत करणं, या गोष्टी ह्या खरं तर शिपायांच्या मार्फत होत असतात. आणि मला आठवतं की मी या शाळेत असताना या शाळेमध्ये शिपाई होते, आपल्या नजीर मोलानींचे वडील हाशिमबाई. सगळ्यांना माहिती असेल इथं असणाऱ्या बऱ्याच जणांना. हाशिमबाई चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असायचं, टोपी घातलेली असायची, खाकी शर्ट असायचा. बाहेरून कोणीही अधिकारी एखादा आला, सरकारी किंवा कोणीही पाहुणे आले तर पहिल्यांदा त्यांचं ते हसून स्वागत करायचे आणि नेहमी ऑफिसच्या बाहेर असायचे. आलेल्या पाहुण्याला लगेच ते ताटावरून पाणी द्यायचे. जसं आपण घरात एखाद्या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करतो त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत व्हायचं. आणि मग येणारा पाहुणा जो असतो तो शाळेविषयीचं आपलं मत लगेच बदलत पण असतं. आल्यानंतर जर त्याचं स्वागत चांगलं झालं तर त्याचं मत एकदम शाळेविषयीचं बदलून जात असतं. आणि हे सगळं हे आपल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यावर अवलंबून असतं. आज हे तिघही आपल्यामधून जात आहेत. खरं तर आपल्या शाळेचं आरोग्य ज्याला म्हटलं जातं, त्या आरोग्य हे आपल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यावरती अवलंबून. कारण आपण जर
वर्गात जात असतो, शिकवत असतो, परंतु शाळा स्वच्छ ठेवणं, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणं, शाळेत असणाऱ्या झाडाझुडपांची काळजी घेणं, शाळा सुंदर कशी होईल, या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यानंतर पार पाडण्याची जबाबदारी ही या कर्मचाऱ्यांच्यावरती असते. मला वाटते की आपल्या या शाळेतल्या सगळ्या चतुर्सेवी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे, जबाबदारीनं आणि अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. आणि त्याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण आपल्या पुढंच आहे. त्या तिघांनाही आम्ही नेहमी, मीच नव्हे तर आपल्या शाळेतले मला वाटते सगळे शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, बंगाल मामा, गवळी मामा या नावानंच त्यांना हाक मारतात. जाधवरावला फक्त आम्ही सगळे शिक्षक जाधवराव किंवा दिलीपराव या नावानं त्यांना आम्ही हाक मारत असतो. परंतु ह्या जोडगोळीवर नेहमी बंगाल आणि गवळी या नावानंच ओळखलं जातं. जसं आपल्या शाळेमध्ये पूर्वी एस.वाय. पांडे अशी जोडी होती, सगळ्यांना माहिती असेल, पांडे सर आणि एस.वाय. पाटील सर. त्यांना एस.वाय. पांडे या नावानंच बाहेर ओळखलं जातं. तसं आपल्या शाळेमध्ये बंगाल आणि गवळी वेगवेगळ्या अशी कधी आम्हाला वाटलंच नाही. आणि शाळेचं कोणतंही काम असू दे, कोणतीही त्यांना ड्युटी सांगा, अतिशय जबाबदारीने आणि तत्परतेनं, प्रामाणिकपणे त्यांच्याकडून ती जबाबदारी पार पाडली जायची. याची प्रचिती माझ्याबरोबर मला वाटते आतापर्यंत सगळ्यांना आलेली आहे. कोणतेही तुम्ही काम सांगा, कुठली फाईल काढायचं सांगा, कोणाचं एखाद्याचं सेवा पुस्तक असेल, फाईल असेल, बंगाल मामाला विचारलं लगेच मिळायचं. आता कोणतंही रेकॉर्ड असू दे, ते रेकॉर्ड कसं क्लिअर घ्यावं, का कसं सांभाळायचं असतं, दप्तर शाळेचं कसं सांभाळावं, हे सुद्धा आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. अतिशय चांगलं काम केलेलं आहे ठिकाणी. तसं मला त्यांचं फारसं काय म्हणजे शाळेचं आरोग्य अतिशय चांगलं राहिलेलं आहे. आपण सगळे मे महिन्यामध्ये जातो घरी, परंतु यांना सुट्टी नसते. त्यांच्यावरती कामाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. माननीय मुख्याध्यापकांनी त्या प्रत्येकाला एक एक भाग वाटून दिलेला आहे की ह्या झाडांची जबाबदारी तुमची, या बागेची जबाबदारी तुमची. आणि आल्यानंतर हे सगळं विचारणं, आणि हे विचारायच्या अगोदर बंगाल मामा असेल किंवा गवळी मामा असेल, त्या दोघांनी किंवा बाकीच्यांनी सुद्धा आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडलेल्या असतात. आणि आपल्याला आपल्या शाळेचा परिसर ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो. खरं तर आपण अनेक शाळांमध्ये फिरलेलो आहे. तुम्ही जर बघितलं तर आपल्या शाळेसारखा अतिशय सुंदर निसर्ग संपन्न असा परिसर तुम्हाला कुठंही बघायला मिळणार. एवढी झाडं झुडपं असणारी ही शाळा तुम्हाला आजूबाजूला कुठेही बघायला मिळणार नाही. आणि या सगळ्याची जबाबदारी ही आपल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची आहे. आपण झाडं लावतो, आपण शाळेत आहे तोपर्यंत काळजी घेतो, परंतु खरी काळजी असते ती मे महिन्यामध्ये. आणि या मे महिन्यामध्ये त्यांची काळजी घेणारे आपले चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. आता हे आपल्यातून निवृत्त जरी होत असले तरी त्यांच्यासाठी त्यांचं पुढचं आयुष्य फार महत्त्वाचं आहे. त्यांनी आतापर्यंत शाळेसाठी केलेलं आहे, इथून पुढे त्यांनी आपल्या कुटुंबासाठी करावं, आपल्या कुटुंबाला भरपूर वेळ द्यावा. राहिलेले जे काही त्यांच्या आनंदाचे क्षण असतील, वैयक्तिक असतील, त्यांनी इथून पुढच्या आयुष्यामध्ये जगावे. मी ईश्वरचरणी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की इथून पुढचं या तिघांचंही आयुष्य अतिशय सुखी, समाधानी, आनंदाचं आणि आरोग्यपूर्ण जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आज या पवित्र आणि भावनात्मक क्षणी आम्ही या त्रिमूर्तींना निरोप देत आहोत. आजचा दिवस तुमच्या या कष्टाच्या आणि समर्पणाच्या कौतुकाचा दिवस आहे. तुमच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्हा सर्वांना उत्तम, वैभवशाली, आरोग्यमय भविष्य लाभो ही सदिच्छा. या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात आणि जातात, त्यातली मात्र काहीच कायमची मनात राहतात, जी खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण नेऊन जातात. खरंच काही माणसं कायमच स्मरणात राहतात. असेच आजची ही सत्कारमूर्ती आहे. या सत्कारमूर्तींची मनोगते सादर होतील. प्रथमतः मी माननीय श्री मंगल मामा यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. माझा सत्कार केल्याबद्दल संस्था आणि शाळेचा आभारी. धन्यवाद मंगलम्मा. यानंतर माननीय संस्थेचं आणि शाळेचं आजपर्यंत काम केले त्यांचा आभारी. धन्यवाद गौरी मामा. यानंतर माननीय श्री जाधव मामा यांना सुद्धा विनंती. मला संस्थेचं आणि शाळेचं सर्व सहकार्य आतापर्यंत मिळाले त्याबद्दल मी आभारी. धन्यवाद जाधव मामा. माननीय
गौरी मामांची नात कुमारी तनिष्का गौरी. मी तनिष्का अनिल गायकवाड. मी नाशिकवरून बाबाच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी आले आहे. बाबा रिटायर होत आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. त्यांना माझ्यासोबत खेळता येईल. देव त्यांना निरोगी आयुष्य देव हीच देव बाप्पाला प्रार्थना करत आहे. थँक्यू. सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि आमची सत्कार मूर्ती गंगा मामा, गवळी मामा, जाधव मामा त्यांची कुटुंबीय तिघांच्या बद्दल त्यांचे सहकार्याने बरंच काही सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांची कामं आधीपासून पाहिलेली आहेत. प्रामाणिक रीतीने आपली कामं पार पाडली. आता माणसाच्या करिअरमध्ये जो नोकरदार वर्ग आहे त्याच्यावर 2 टप्पे महत्त्वाचे असतात. एक नोकरीला लागण्याचा टप्पा आणि दुसरा रिटायरमेंटचा असतो. रिटायरमेंट नंतर 2 ठिकाणी बदल करतो. जिथं आपण काम करतो त्या ठिकाणी आणि जिथं आपल्या घरी म्हणजे कारण नोकरीवर असताना बराचसा काळ आपला नोकरी ठिकाणी जात असतो. संपर्क त्या लोकांचे असतं घरी सकाळी किंवा संध्याकाळी आणि 8 ते 10 तास आपण नोकरीच्या ठिकाणी असतो. इथली सवय झालेली असते माणसाला. आता मला वाटते काही दिवस साधारण तिथं स्टाफच्या तोंडातून त्यांची नावं अजून निघतील. महिना 2-3 महिने चुकून ते आहेत जर समजलं अशी एक सवय लागली असते. नंतर नवीन लोक येतील ते नंतर त्यांना म्हणजे सवय होईल नवीन लोकांची. पण मेन असं की घरी आल्यानंतर कुटुंबियांच्याबद्दल त्यांनी फार कमी वेळ घालवलेला असतो. तर त्यांनी आता महत्त्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन करायला पाहिजे. आणि नोकरीच्या वेळी काय असते ठराविक वेळेला जायचं यायचं जेवायचं एक बंधन असतं. आता मोकळा वेळ असल्यावर ते वेळेचं बंधन पाळणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं जेवणाच्या वेळा पाळणं, घरच्यांच्यावर आनंदानं वेळ व्यतीत करणं आणि आरोग्य सांभाळणं आणि सगळ्यांचे कुटुंबीय वगैरे सगळे समाधानी लोक आहेत. त्यांचे मुलं मुली नातवंड अतिशय म्हणजे उच्च शिक्षित आहेत. नातवंड असेल पण भाषण खूप चांगलं केलं. ते ठिकाणी भाषण केलं नाही पण ते आयुष्यभर काम केलं. भाषणाला उठल्यावर ती विचारत होते काय सांगायचं त्याला आम्ही सचिवाला त्यांनी सांगितलं तेवढंच त्यांनी कोणी पण आधीने त्यांची कसर भरून काढली. तर त्यांचं पुढील सर्व आयुष्य कुटुंबियांच्यामध्ये सुखा समाधानामध्ये आणि आरोग्यपूर्ण जावं या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काहीतरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. जे जे हवे तुम्हाला ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. शिखरे यशाची सर तुम्ही करावी. पाहता वरून मागे शुभेच्छा आमची स्मरावी. तुमच्या आनंदाचा वेग गगनाला भिडू दे. आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखी घडू दे. यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभार मानण्यासाठी येत आहेत पर्यवेक्षक श्री यांची गडस सर. सरांना विनंती त्यांनी आभार व्यक्त करावे. आजचा भावपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पुजारी साहेब, उपाध्यक्ष आदरणीय संदेश कुलकर्णी साहेब, नेहमी धडपड करणारे आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय दोनराम शिंदे सर, संचालक प्रशांत कुलकर्णी साहेब. प्रशांत कुलकर्णी साहेबांबद्दल मी एकच म्हणेन कोणताही कार्यक्रमामध्ये अजिबात कुठलेही तक्रार नाही, काही कारण नाही, नेहमी हजर असतात. मानवाचा आनंद वाटतो. श्री कुंभार सर, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय साळुंके सर, आपण सर्वांनी वेळ काढून या कार्यक्रमास हजेरी लावली त्याबद्दल मी प्रशाला यामार्फत मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हे जे सूत्रसंचालन सूत्र हलतात ते सूत्रधारक म्हणजे या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराचे प्राचार्य आदरणीय सावंत सर, उपमुख्याध्यापक आदरणीय कदम सर, उपप्राचार्य गायकवाड सर, सुपरवायझर आदरणीय मडुजर सर, साबळे सर यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती आदरणीय श्री रंगनाथ बंगाल, श्री अंबादास गवळी, श्री दिलीप जाधव. खरं तर मागाशी मी आढळून सांगितल्याप्रमाणे यांना मी कधीच असं मामा वगैरे काही म्हणत नाही. मी तर नेहमी बंगाल भाऊ, गवळी भाऊ आणि दिलीप जाधवराव एक प्रेम असतं एकमेकाबद्दल. तशा त्या भावना प्रकट होत असतात. यांना शुभेच्छा आपण देत आहोत की प्रथम यांना
तुमचं उर्वरित जे आयुष्य आहे अतिशय सुखा समाधानाचे आनंदाचे आरोग्य संपन्न जावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन। आणि त्यांच्या सहचरणी आहेत, अर्धांगिनी आहेत, आमच्या या तिघी बहिणी आहेत, त्यांना विनंती करेन आतापर्यंत ही तिघे जास्तीत जास्त शाळेत असल्यामुळे तुमच्यापासून अंतरावर होते। मला माहिती आहे भांडं लागतं की काहीतरी आवाज येतो, त्याप्रमाणे यांना सांभाळून घ्या, त्यांची सवय वगैरे काय असेल जरा इकडे तिकडं थोडं सांभाळून घ्या, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, तुम्हालाही बरं वाटेल। यांच्याबद्दल मी बोलेन की अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे। आभारामध्ये खरं तर फक्त आभार व्यक्त करावे, पण माझ्या भावना आहेत त्याकडे कुठेतरी प्रकट करायला हव्यात। मी बंगालचं ऑब्झर्व केलेलं आहे, अगदी चॉकलेटचा गाव तुम्हाला माहिती आहे, मुलं फार खोडकर असतात, दुकानात चॉकलेट घेतात आणि येताना चॉकलेटचे कवर काढून बरोबर वराडे जाऊन टाकतात। बंगालने बरोबर ते बघायचं ते उचलायचं। स्वच्छता टापटीप काय असावी तुम्हाला माहिती आहे, घरची आई घरात जर 4 दिवस नसेल तर घराची अवस्था काय असते, तसे हे जर मंडळी नसते आज पण जे आहेत ते सुद्धा समान असतील, आमचे इतर शिपाई मामा असतील, अतिशय प्रामाणिकपणे खरंच शाळा स्वच्छतेचं काम कोण करत असतील तर शिपाई मामा आणि विद्यार्थी वर्ग हे प्रामाणिकपणे काम करत असतात। म्हणून तरी आपल्या या एवढ्या प्रांगणाला शोभा आहे, भव्य दिव्य एवढं प्रांगण आहे, ते अतिशय टवटवीत उत्साही ठेवण्याचं फार मोठं काम कोणी केलं असेल तर त्रिमूर्तीने केलेलं आहे। तर त्यांना मी प्रथम त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे जे काही स्नेह आहेत त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो। बंगालचे जावाई आमचे मित्र गोवी सर, आमचे पण जावाईच म्हणूया, नातू आहे त्यांच्याबरोबर, अर्चना आमची विद्यार्थिनी आहे, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच आमचे सर्व शिक्षक बंधू वगैरे या ठिकाणी मुद्दाम येऊन या ठिकाणी कार्यक्रमात शोभा वाढवली आणि वेगवेगळ्या समितीमध्ये कार्यरत राहून एक संपन्न काम करतोय त्या कमिटीचं सर्व शिक्षक बंधू वगैरेंचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमचे आता एक संगीत वृंद जे आहे पवार सर आणि त्यांची टीम खूप मधुर गीत गायलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। 1-2 दिवसामध्ये तुमच्या मोबाईलवर आपण कसा आहोत आमचे मुल्ला सर आणि PS पाटील सर आणि जे ठोंबरे सर यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो। तसेच शाळेच्या प्रवेशात आत आल्या दोन्हीकडे 2 फलक आहेत, अतिशय सुंदर रेखाटन करणारे परमेश्वराने त्यांना भरवून दिलेला आहे, त्यामध्ये शब्द मोते त्या ठिकाणी काय चित्रकले दिसत आहेत रंगीत आकारामध्ये उकारामध्ये असं प्रकटीकरण करणारे आमचे खोबरे सर यांचंही मनापासून आभार करतो। आणि याशिवाय जर नजर चुकीने कोण राहिला असेल तर त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करून माझं आभाराचं काम या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आज गणपत दिवसाबद्दल सर्वांसाठी अल्पोपहार आणि चहा पाण्याची सोय। सर्वांना धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक आभार।